अगं आता श्राद्ध करायची इच्छा नाही मला. जिवंतपणी आई वडिलांना सुख नाही द्यायचं आणि मेल्यावर श्राद्ध करायची हे पटत नाही ग मनाला. आणि हल्ली तुझ्याच्यानंही जास्त होत नाही. माझी तर काडी मात्र मदत होत नाही तुला. मुलं जवळ असती तर मी हो म्हटलं असतं, पण आता ती नाही. असं कसं म्हणतो? अजूनही 20-25 माणसांचा एकटी स्वयंपाक करू शकते बरं. पण पूर्वी इतकी उमेद काही राहिली नाही बाबा. साहजिकच आहे निले, तू काही तरुण राहिलेली नाहीस पहिल्यासारखी. पण निले दिवस काय भराभर गेले नाही. मला लग्नानंतरची ती गोड लाजाळू नम्र निलू अजूनही आठवतीये. पण फार दिवस नाही टिकला तो तुझा नम्र स्वभाव आणि लाजाळूपणा. मलाही आठवतंय तो राजबिंडा राजा, त्याचं ते रुबाबदार चालणं, ती त्याची प्रेमळ हाक, नीलू डार्लिंग, आणि ती नेहमीची सरप्राईज भेट, मोगऱ्याचा गजरा. हेही थोडेच दिवस. पण नीलू आपला संसार अगदी साठा उत्तरा सुफळ संपूर्ण झाला. याचं सगळ्यात जास्त श्रेय मी तुला देतो. तू आहे त्या परिस्थितीत समाधानानं राहिलीस ना, म्हणून हे शक्य झालं सारं. मला सुद्धा तुझी खंबीर साथ लाभली ना, म्हणून आपला संसार व्यवस्थित झाला बरं. पण निले माणसाचं सांसारिक आयुष्य देखील एखाद्या नाटकासारखं असतं नाही का ग? हो ना, अगदी बरोबर बोललास तू. आता आपलंच बघ ना. पहिल्या अंकात आपला संसार सुरू झाला काय? दुसऱ्या अंकात घरट्यात 2 पिल्लांनी प्रवेश केला काय? आणि त्यांचा चिवचिवाट संपायच्या पुरखून उडून गेली का? आता या तिसऱ्या आणि शेवटच्या अंकात परत आपण दोघं. आणि आपल्या नाटकाचा क्लायमॅक्स देखील ठरलेला आहे निले. फक्त मागे कोण शिल्लक राहणार एवढाच प्रश्न आहे. पण कोणी राहिलं तरी त्यांना आनंदात जगायचं बरं का. एकटं राहिल्यावर मुलांनी विचारलं तर ठीक, नाही तर आहे ते वृद्धाश्रम. मुलांकडून अजिबात अपेक्षा करायची नाही. का रे, एवढी माणूसगाणी नाहीत आपली मुलं. सारखी तर बोलवत असतात आपल्याला. कधी बाळणपणाला किंवा त्यांची मुलं सांभाळायची असतील तेव्हा सहज म्हणून राहायला बोलवलं का कधी? फार टोकाचा विचार करतो तू. मला माहितीये आपण मुलांशी प्रेमानं वागून सुद्धा मुलं आणि नातवंड आपल्या जवळ राहिली नाही, याचं वाईट वाटतं ना. जाऊ दे, आजकालची जगराटीच तशी आहे रे. प्रत्येकाला स्पेस हवी, स्पेस. पण निले ही जगराहटी माणसानेच निर्माण केली ना. आणि आपण पण चुकलो असं वाटत नाही का ग तुला? आपलं काय चुकलं रे?
लहानपणी मुलांना आजी आजोबांची गरज असताना आपण आईबाबांची भांडून वेगळे झालो. मुलांवर तसेच संस्कार झाले असतील का ग त्यामुळे? पण ते पण भांडले ना आपल्याशी. माझी काही एकटीची चूक नव्हती बरं. बघा, सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे. मी तुला असं म्हटलं का की चूक तुझी एकटीचीच होती म्हणून? आपण सगळ्यांनीच जरा ऍडजस्ट केलं असतं आणि तू म्हणतेस तशी स्पेस घरात राहूनच एकमेकांना दिली असती तर कदाचित आज आपली मुलं आणि नातवंड आपल्या जवळ असती. तू म्हणतोस त्यात तथ्य आहे रे. आता वेळ निघून गेली आहे. काय रे, म्हातारपणीची चाहूल लागली का? नाही ग, तट्टा करू नकोस माझी. एवढा काही म्हातारा झालेलो नाही मी. खरंच मनानं अजून तरुणच आहोत. शरीर साथ देत नाही एवढं. परवा तर म्हणत होतात हनीमूनला जायचं का म्हणून. निलूताई, गंमत कळत नाही का तुम्हाला? आता कसला आलाय हनीमून? राजा भाऊ, मी काय तुमच्याशी सहमत नाही बरं. अरे, नवरा बायकोचं प्रत्येक अवस्थेतलं नातं वेगळं. मी तर म्हणेन नवीनच असतं. ज्यांना यातलं नाविन्य कळतं ना त्यांचा संसार सुखाचा होतो बरं. नाही तर आहेच भांडण आणि घटस्फोट. निलू, खरंच किती छान बोललीस ग. मला हे कधी उमगलंच नव्हतं. पण त्याला एक कारण आहे. आपला हनीमूनच झाला नाही, नाही का? म्हणून तर म्हणते अजूनही वेळ गेलेली नाही. जायचं का 7-8 दिवस लांब कुठेतरी महाबळेश्वर, माथेरानला? नको ग, आता कुठेही जायची इच्छा नाही बघ. आता आपण बरं आणि आपली मठ्ठी बरी. हेच आपलं महाबळेश्वर आणि हेच आपलं माथेरान. खरंच तुझं म्हणणं बाबा. अगं, किती खोकतीयस? औषध घेतलंस का? घ्यायचंय. गरम पाण्यातून घे. हो. मी देऊ का करून गरम पाणी तुला? नको. किती काळजी घेशील रे. हीच तरुणपणी घेतली असतीस ना, कितीतरी भांडणं टळली असती रे आपली. आपली बरीचशी वर्ष भांडणातच गेली का रे? हो ना. पण अगदी छान दिवस गेले नाही. आता उपरती होऊन काही उपयोग नाही बघ. गेले तेही दिन गेले. दिले, पण तुझ्या चिडक्या स्वभावामुळेच आपली भांडणं वाढायची बर का. राहू दे रे, उगाच तुला चिडवत होते. आता भांडून काय उपयोग आहे का? तुला मी आणि मला तू, दोघंच होत एकमेकांना. खरंय तुझं म्हणणं. आता आपण दोघांनी भांडत बसण्यापेक्षा उरलेलं आयुष्य मजेत आनंदात घालवूया. नशिबानं तुझ्यासारख्या सुंदर, समंजस, न भांडणाऱ्या बायकोची साथ असताना मला आणखीन काय पाहिजे? मला सुद्धा खात्री आहे तुझ्यासारखा प्रेमळ नवरा बरोबर असताना माझं उर्वरित आयुष्य सुद्धा अगदी
सुखातच जाणार हो. चल तर मग आपण आपल्या नवीन आयुष्याची करायची सुरुवात. हो. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येला. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती